हे गाइज, हेलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल, ज्याचं नाव आहे ज्योती नेवरेकर व्लॉग्स. तर गाइज, कसे आहात सगळे? मस्त ना? मज्जेत? असेच राहा, मस्त राहा, आनंदी राहा आणि खुशखुशाल राहा. तर पावसाळा जो आहे त्याची सुरुवात झालेली आहे आणि मस्त गरम गरम व्यंजन जे आहे घरामध्ये बनतात. त्यानिमित्ताने गरमी जे आहे ते मोस्टली आपण लाईट खाणं खाऊन निघून गेलेली आहे. बिकॉज गरमीमध्ये किचनमध्ये उभं राहायला होत नाही, गरमी होते, उष्णता असते, त्याच्यामुळे आपण पोटासाठी पण एकदम लाईट जेवण जेवतो, बरोबर ना? आणि पावसाळा जे आहे, पावसाळ्यामध्ये ॲक्च्युली मस्त धोधो पाऊस पडत असतं, त्याच्यामुळे आपल्याला असं काहीतरी मस्तपैकी खाऊसं वाटतं. तर तुमच्यासाठी नवीन नवीन रेसिपी घेऊन येत आहे मी आणि आय होप सो तुम्हाला नक्की आवडेल. तर आजही तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे आणि ही रेसिपी इन्व्हेंट केली आहे माझ्या नवऱ्यानी, कारण त्यांनी मला सांगितलं की हे अशा अशा पद्धतीने बनव. तर मला तर असं वाटलं की ही रेसिपी नसून अंड्याची वाट लावणं आहे. कारण मी त्यांना सांगितलं की एक्झॅक्टली तुम्ही काय करताय आणि काय करायला सांगताय, पण इट्स ओके, काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं. ओके, तर चला मग लेट्स बिगिन, वळूया रेसिपीकडे. तो चलो कम ऑन. तर इथे मी सगळं रेडी करून ठेवलेलं आहे, फक्त आपल्याला फोडणी द्यायचं आहे. आता कांदे मी चिरून घेतलेले आहेत बारीक, टोमॅटोज घेतले आहेत चिरून, मसाला सगळं रेडी करून ठेवला, मीठ, गरम मसाला, लाल तिखट, हळद आणि गरम मसाला जो आहे तो एव्हरेस्ट चिकन मसाला घेतलाय. त्याचा जे टेस्ट आहे ना ते खूप छान येतं, खूप मस्त लागतं, मला खूप आवडतं. त्याच्यामुळे मी एग करीमध्ये तो चिकन मसाला मोस्टली तोच वापरते. आणि हे जे आहे हे आहे हिरवा मिरची, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर, हे मी वाटून घेतलंय. मिरच्या तुम्हाला किती तिखट हव्या त्या हिशोबाने तुम्ही वाटून घ्या. आणि प्रत्येकाला 2-2 अंडी या हिशोबाने 8 अंडी मी घेतलेली आहेत आणि ती बॉईल करून घेतलेली आहेत मी. ओके, तर आता मी कढई ठेवलाय. कढईमध्ये तेल जो आहे तो तापलेला आहे, तर आपण कांदा टाकून घेऊया आणि कांदा टाकल्यानंतर त्याला छानपैकी परतून घ्यायचा आहे. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत 1-2 ते 3 मिनिटं त्याला सोडायचं आहे. तर इथे बघा, हे 2 ते 3 मिनिटांनंतर छानपैकी गोल्डन ब्राऊन झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला टोमॅटोज जे आहे कापलेले ते टाकून घ्यायचे आहेत आणि छानपैकी एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे ह्याला. आणि जेव्हा आपण टोमॅटो टाकतो त्याच्या पाठोपाठ आपण जे मसाले काढून ठेवलेले होते ते त्याच्यामध्ये लगे हात टाकून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे होतं काय की मसाला टोमॅटोज कांद्याला लागतं आणि जे मीठ आहे ते पडल्यानंतर कांदा आणि टोमॅटोज आहेत ते थोडे शिजतात. तर 2 मिनिटं त्याला गळून द्यायचं आहे. आणि इथे बघा, अंड जे आहे हे मी अशा प्रकारे बारीक कापून घेतलेलं आहे. अजून बारीक जर तुम्हाला हवं असेल तरी कापून घेऊ शकता तुम्ही. आणि आता अंड नाही, कांदा आणि टोमॅटोज जे शिजले आहेत, 2 मिनिटं मी त्यांना बशी ठेवून शिजवायला ठेवलेलं. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे जे अद्रक लसूणचं पेस्ट, हिरवा मिरची आणि कोथिंबीर वाटलेलं जे पेस्ट आहे ते छानपैकी त्याच्यामध्ये टाकून परतून घ्यायचं आहे. आणि हे बघा, 2 ते 3 मिनिटं शिजवून घेतल्यानंतर हे खूप छान असं एकजीव, म्हणजे तेल जे आहे ते सुटलंय त्याला आणि शिजलेलं आहे हे पूर्णपणे. तर यावेळी आपल्याला हे जे कट केलेली अंडी आहेत ती अंडी याच्यामध्ये टाकायची आहेत आणि खूप छानपैकी ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता ह्याच्यामध्ये जे बदल आहे ते काय आहे मी तुम्हाला सांगते. जे येल्लो कलरचं पोर्शन असतं, ज्याला मंडूळ बोलतात मराठीमध्ये, ते जे आहे ते या ग्रेव्हीमध्ये मिक्स होतं आणि त्याच्यामुळे याची जी टेस्ट आहे ना ती एवढी अप्रतिम लागते. ॲक्च्युली मी जे आहे मी येल्लो एग लवर आहे. आतमध्ये जे मंडूळ असतं ना ते मला व्हाईट पोर्शनपेक्षा जास्त तेच आवडतं. पण याच्यामध्ये हे मिक्स झाल्यामुळे जरासं, पण टेस्ट जो आहे ते खूप 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 छान लागतं. आणि वरतून कोथिंबीर झडून घ्यायची आहे. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, खा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की कसं झालेलं. ओके, सो आमचा नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि मस्त गच्च पोट भरलंय. सॉरी, देखारच येत.
या सगळ्या नॅचरल चीज आहे तो, आपण थांबू नाही शकत आणि थांबवलंही नाही पाहिजे, अदरवाईज आपल्या बॉडीवरती दुष्परिणाम होतात. हो, तर चला, नाश्ता झालेला आहे आणि आता मी वळणार आहे जेवणाकडे. तर सध्या मी काही ऑर्डर केलेलं आहे आणि मी ते तुम्हाला दाखवण्यासाठी मी बोलली तुम्हाला तुमच्याशी शेअर करूया, तुम्हाला दाखवूया कसं काय ते. तर चला, तर फर्स्ट ऑफ ऑल आहे हे, आणि हे सगळे जे पार्सल्स आहेत हे मी मिशोवरून मागवलेले आहेत. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल आहे हे आहे आय थिंक लखनवी, राईट, इफ आय एम नॉट रॉंग. तर लखनवी जे आहे हे शॉर्ट कुर्ती आहे, जे की जीन्सवरती घालतात, आणि हे माझ्यासाठी मी मागवलेलं आहे. पण आल्यानंतर इथे हडपाहडपीची कामं चालली आहेत, बिकॉज माझी लेक म्हणते की मम्मा मला पाहिजे. सो बघू कोण घालणार आणि कोणाला वरती हे कसं वाटणार. सो एक प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये, ह्याला अस्तर फक्त एवढंच आहे, एवढं, आणि बाकी हे बिना अस्तरचं आहे. दिस इज नॉट फेअर यार. मिशो, पूर्ण अस्तर द्या ना यार, तुम्ही असं अर्धवट अस्तर देता. हे पूर्ण बॉडी, फक्त एवढं बॉडीमध्ये अस्तर दिलेलं आहे, तर आम्ही लोक कसं घालणार? सगळेच कम्फर्टेबल फील नाही करत ना अशा ह्याच्यामध्ये. ठीक आहे, अस्तींला अस्तर नाही आहे, पण एवढंच अस्तर आहे, आणि हे अशा प्रकारे आहे खूप छान, खूप सुंदर, खूप मस्त, घातल्यावरती खूप मस्त वाटेल. लेट्स सी, बघते मी, ट्राय करेन. जर माझ्यावरती चांगलं वाटलं तरच मी यूज करेन, अदरवाईज हडपणारी लोक आहेत आमच्या घरात, माझी लेक, तिला देईन. सो, आणि ती टीनेज आहे तर माझ्यापेक्षा तिला जास्त छान दिसेल, उंच वगैरे आहे ती. ओके, सेकंड थिंग, मी माझ्या बारक्या लेकीला मागवलेलं आहे. बरोबर 3 वस्तू मागवले, 2 माझ्यासाठी मागवलेलं आणि एक जे आहे ते प्रथासाठी मागवलेलं. पण एक्झॅक्टली झालं असं की तिघांमध्ये 3 डिवाईड झाले. इट्स ओके, होता आहे कभी कभार, नॉट इश्यू. तर हे जे आहेत हे आता पावसाळ्यानिमित्त मी मागवलेले आहेत, आणि याच्या अगोदर पण मी मागवलेल्या 2, तर त्या ज्या आहेत त्या चांगले निघाले, त्याच्यामुळे मी परत मागवलेले आहे. आणि हे फ्रॉक आहेत लहान मुलांचे, जसं की मी तुम्हाला सांगितलं की मी प्रथासाठी मागवलेलं आहे. सो मला या किमतीमध्ये हे खूप छान आणि फार सुंदरच वाटले. तर हे बघा, असा हा स्लीवलेस, हा ब्लू कलरचा स्लीवलेस फ्रॉक आहे, खूप छान. आणि ह्याला पण सेम आहे, आतमध्ये एवढा बॉडीला एवढाच अस्तर आहे, खाली अस्तर नाही आहे. पण इट्स ओके, हे ट्रान्सपरंट नाही आहे म्हणून एवढं काही वाटत नाही आहे, हे इट्स ओके. पण कसं ट्रान्सपरंट असेल तर मग त्या वस्तू बरोबर दिसत नाही. तर 2 फ्रॉक आहेत हे, आणि या किमतीमध्ये नॉट बॅड ॲट ऑल. आय जस्ट लाईक इट अँड आय जस्ट लव्ह इट. कपडा पण सॉफ्ट आहे, हा पण तोच डिझाईन आहे, फक्त कलर वेगळे आहे. हा लाईट ग्रीन कलर आहे आणि अशा प्रकारे आहे, आणि कपडा खूप सॉफ्ट आहे, स्किन लविंग आहे आणि छान आहे. आणि ह्याच्याबरोबर आहे ना हे आलेले आहेत, आय थिंक. हां, याला लूप्स आहेत का? हां, इथे असे लूप्स आहेत. या लूप्समधून हे जे नाडी आहे ती वळून घालायची, म्हणजे ॲडजस्टमेंट, टाईट लूज कसं करायचं आहे त्या हिशोबाने हे आहे. सो नॉट बॅड, व्हेरी गुड इन दिस प्राईस. मला आवडलं, मस्त. ओके, आणि थर्ड थिंग जे आहे ते एक ड्रेस आहे, जे मी स्वतःसाठी मागवलेला. सो असा आहे हा ड्रेस, आणि हा सिल्क टाईप कपड्यामध्ये आहे. सो मी फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला कुर्ता दाखवते. सो सी, दिस इज द कुर्ता. आणि हे जे आहे हे काय बोलतात, इथे एम्ब्रॉयडरी आहे आणि बाकी सर्व प्लेन आहे पूर्णपणे. यू कॅन जस्ट सी, पूर्ण एंडिंगपर्यंत हे प्लेन आहे. आणि ह्याचे जे स्लीव्स जे आहेत ते असे आहेत. मला एक कंप्लेंट आहे की हे असे जे स्लीव्ज आहेत ना, हे आतमधून आहेत, ओके, इथे आहेत, वेल अँड गुड. बट जे याच्यामध्ये ना असे जे लेस जे येतं ना, आय एम सॉरी, नॉट स्लीव्ज, लेस बोलते मी. हे जे लेस जे आहे ते लेस अशी आतमधून म्हणजे वरतून लावलेली आहे, ओके, तर ही लागत नाही. पण कधी कधी काय होतं ना, ही जी लेस आहे ती इथे असते, तर ते एवढं इरिटेटिंग आणि एवढं म्हणजे इचिंग होते आणि खूप इरिटेटिंग होतं आणि रॅशेस पडतात स्किनला. तर दिस इज द बेस्ट थिंग की हे बाहेरून लावलेलं आहे, अटॅच केलेलं आहे. सो हे इरिटेटिंग नसणार आहे, चांगलं असणार आहे. अँड
कपडा पण खूप छान आहे आणि या प्राईसला और क्या चाहिए यार, व्हेरी नाईस. आणि आता मी तुम्हाला याचं पॅन्ट दाखवते. तर हे पॅन्ट आहे, यू कॅन सी दिस. पुढे बेल्ट आहे आणि पाठे इलास्टिक आहे. आणि हे बघा, हे असं टाईप पॅन्ट आहे आणि खूप छान आहे आणि मस्त आहे, मला आवडलं. आणि पॉकेट आहे का ह्याला? येस, इवन पॉकेट पण आहे. हे बघा, एवढ्या कमी प्राईसमध्ये आय वोंट बिलीव्ह की एवढंच छान आणि एवढं सुंदर. म्हणजे हे 2 पॉकेट्स आहेत, पॅन्ट आहे. आणि आत्ता आपण याची ओढणी बघूया. सो ओढणी जी आहे ती नेटची आहे आणि ह्याला अशा प्रकारे लेस लावलेला आहे आणि असे जे आहे ते फ्लावर्स बनलेले आहेत. मी पूर्ण तुम्हाला ओपन करून दाखवते. तर खूप छानशी अशी सुंदरशी ओढणी आहे. तर मस्त, म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारे हिला घेऊ शकता. लाईक यू कॅन असं घेऊ शकता तिला ओपन करून आणि मग नंतर इवन फोल्ड करून असे प्लेट्स बसून साडीचे पल्लू कसा असतो तसं पण घेऊ शकता. सो व्हेरी नाईस अँड व्हेरी गुड. मला तर खूप आवडले. जे प्राईस वगैरे आहे ते पण मी तुम्हाला साईडला हे करेन, मेन्शन करेन, म्हणजे तुम्हाला इझी पडेल. ओके. तर आता जो आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलं की आता जो आहे पावसाळ्याची सुरुवात झालेली आहे, त्यामुळे चेंज होतात. समर्समध्ये कपडे आपण वेअर करतो तर ते कपड्यांचा जो मटेरियल आहे तो वेगळा असतो. कॉटन आणि रेनी सीझन विंटर्समध्ये थोडा वेगळा असतो. तर फरक काय असतं, समर्समध्ये आपण मोस्टली कॉटन वेअर करतो. मला तर वर्षाच्या 12 महिने कॉटन प्रिफर करायला खूप आवडतं. आय एम अ लवर ऑफ कॉटन बिकॉज मला आवडतं. पण जे सगळ्या प्रकारचे कपडे वेअर करतात ज्यांना मतलब काय म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही आहे, दे कॅन वेअर एनिथिंग एव्हरीथिंग, मटेरियलच्या बाबतीत बोलते मी. तर त्यांना मी एक आयडिया देते की तुम्ही असं करू शकता की फक्त गरमीमध्ये इन समर्स यू कॅन वेअर कॉटन अँड आफ्टर समर्स रेनी सीझन जेव्हा स्टार्ट होतं तेव्हा तुम्ही असे चमकीले कपडे, जसं की मी हे बोलते सिंथेटिक आहे किंवा जॅकवॉर्ड सिल्क आहे किंवा टफेटा सिल्क आहे, अशा वेगवेगळे प्रकारचे अनेक सिल्क्स आहेत. तर त्या तुम्ही ट्राय करू शकता. फक्त एवढंच की जेव्हा असं पाऊस वगैरे पडत असतं तेव्हा तुम्ही ते वेअर करू शकता आणि गरमी होत असेल तर परत तुम्ही कॉटनमध्ये येऊ शकता. आणि हेवी रेंज जे असतं ते मोस्टली ऑगस्टच्या दरम्यान पडतं, श्रावणामध्ये. तर ॲट दॅट टाईम फेस्टिवल सीझन्स अराईव्ह होतात. तर त्या टायमाला तुम्ही अशा प्रकारचे कपडे जे आहेत, अशामध्ये सिल्की कपडे, शायनी कपडे, वेरियस ट्रेमेंडस वेरियंट्स आहेत सिल्कमध्ये. इफ यू आर सिल्क लवर लाईक मी तर तुम्ही वेगवेगळे प्रकारचे सिल्क परचेस करू शकता आणि यू कॅन वेअर इट इन फेस्टिव्ह सीझन. जर इफ यू आर नॉट साडी लवर, म्हणजे तुम्हाला ड्रेस घालून तुम्ही कम्फर्टेबल आहात, माझं कसं दोन्ही आहे, आय एम अ साडी लवर ऑल्सो अँड इवन आय लाईक ड्रेसेस ऑल्सो. तर मी काय करते, मोस्ट प्रॉबेबली समर्समध्ये काम करताना मी ड्रेस प्रिफर करते. पहिला कामं वगैरे करून, जेवण आहे, नैवेद्य आहे, सगळं करेपर्यंत आय वोर अ ड्रेस. आणि नंतर जेव्हा पूजा करायची असेल, नैवेद्य दाखवायचं, देवाला पाया पडायचं, मंदिरात जायचं कुठे, तर तेव्हा म्हणजे साडी वगैरे मी नेसते आणि ड्रेस पण नेसते, ते पण नवीनच नेसते. म्हणजे शक्य ते मी असं माझं एक एफर्ट असतं त्याच्यामध्ये. तर तसं तुम्ही करू शकता. इफ यू आर नॉट कम्फर्टेबल इन साडी तर अशा टाईपचे ड्रेस तुम्ही घ्या. खूप बजेट फ्रेंडली आहेत, हे तुम्ही घेऊ शकता, तुम्ही वेअर करू शकता. नवीनसाठी नवीन पण की हां आपण काहीतरी नवीन घातलेलं आहे सणासुदीचं. आणि सेकंड थिंग, यू विल फील मोस्ट कम्फर्टेबल की तुम्ही हे वेअर करून काम पण करू शकता. ओके. अँड आफ्टर दॅट यू कॅन वेअर अ साडी की चला बाबा सगळं आवरलं आहे, कामं आटपली आहेत, सगळं झालं, देवाला निवेद दाखवायचा आहे, आरती करायचं आहे, पूजा करायचं आहे, वटपौर्णिमा आहे, बाहेर जाऊन पूजा करायची, जे पण असेल तर तुम्ही त्या टायमाला तेवढ्याच वेळेसाठी 1 तास 2 तास 2.5 तास जे पण आहे तेव्हा तुम्ही साडी वेअर करू शकता. ओके. तर हा एक आयडिया होता, म्हणजे फेस्टिव्ह सीझनमध्ये तुम्ही 2 नवीन कपडे घालून मिरवू शकता आणि मस्त लुक करू शकता. तर हा मी आयडिया तुम्हाला दिलेला आहे. फर्स्ट आयडिया तुम्हाला कसा लागला मला नक्की कमेंट करून सांगा. ओके. सेकंड आयडिया मी तुम्हाला देते की माझ्याकडे कपड्यांचे वेगळे कलेक्शन्स आहेत. कलेक्शन म्हणजे खूप सारे नाही, म्हणजे एकतर कॉटनचे कपडे,
दुसरे कॉटनचे कपडे म्हणजे सगळ्यात इझी समर्सचे कपडे. दुसरे रेनी सीजनचे कपडे जे की अशा टाईपमध्ये कपडे असतात. आणि तिसरे विंटर्सचे कपडे जे थोडे जाडसर असतात आणि सिल्कमध्येच असतात पण अस्तर बिस्तरवाले असतात, असे जाड असतात, वुलन टाईपमध्ये असतात, ओजिरी जाडवाले, म्हणजे अशा वेगवेगळ्या टाईपचे स्वेटर टाईप, जर्सी बोला किंवा वॉट वी से टोपीवाला ते टी शर्ट असतं ना, त्याला काय बोलतात माझ्या लक्षात नाही ते बोला, म्हणजे वेगवेगळे प्रकार स्वेटर टाईप स्वेटशर्ट्स आहे, म्हणजे ट्रिमेंडस. म्हणजे तर मी असे कपड्यांचे पार्टिशन करून ठेवलेले आहेत की समर्समध्ये मी हे कपडे वेअर करणार, विंटर्समध्ये हे आणि रेनी सीझनमध्ये हे. तर तसं तुम्ही करू शकता. याच्यामुळे होणार काय की तुमचे जे कपडे आहेत त्यांची जे लाईफ आहे ती खूप वाढेल. म्हणजे समर्समध्ये तुम्ही कॉटन घालताय ओके, तर ते तुम्ही वेअर करून रेनी सीझन लागला की ते कपडे तुम्ही ॲज इट इज ठेवू शकता. आणि रेनी सीझनमध्ये तुम्हाला अशा टाईपचे कपडे वेअर करायचे आहेत जे कपडे खूप इझिली सुकून जातात. फॉर एक्झाम्पल असे कपडे, हे बघा, हे पातळ आहे, ट्रान्सपरंट नाही आहे, शायनी आहे, दिसायला खूप छान दिसतं, अंगालाही मऊसूत आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग रेनी सीझनमध्ये हे खूप फटाफट सुकून जातं. तर असे कपडे प्रेफर करायचे आहेत. आणि विंटर्समध्ये मग थंडी असते तर थोडेसे असे जाडे कपडे, थोडेसे स्वेटर टाईप कपडे, अशा टाईप वेल्वेटी टाईप म्हणजे ड्रेसेस आहेत, अशा वन पीसेस आहेत, हे तुम्ही वेअर करू शकता. मी तुम्हाला आयडिया देते, जसं की मी माझं जे वॉर्डरो नाही आहे माझ्याकडे, पण माझ्याकडे बेड्स आहेत बाहेरचा, ज्याच्यावर मी एक्झॅक्टली बसली आहे तो बेड आणि एक बेडरूममधला बेड, त्याच्यामध्ये मी अनंत प्रमाणामध्ये कपडे असे खूप छान पद्धतीने लावून ठेवलेले आहेत. तर मी तुम्हाला एक आयडिया देईन की म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही कपडे यूज करू शकता आणि ठेवू पण शकता. ओके, तर चला मग मी तुम्हाला दाखवते. ओके चलो. तर हा माझा हॉलमधला सोफा कम बेड आहे, ज्याच्यामध्ये मी असे कपडे ठेवले आहेत जे पटकन मी हाताबरोबर काढू शकते गरज असेल तेव्हा. तर हे असे कपडे आहेत बघा, एक एक करून मी तुम्हाला दाखवते. हे कार्पेट टाईप आहे जे की सणावाराला मी थंडीमध्ये मोस्टली काढते. घरामध्ये काय पूजा असेल, कार्यक्रम असेल. आणि खाली हा मोठासा असा एक डब्बा आहे जे की मी डीमार्टमधून घेतलेला आणि त्याच्यामध्ये माझं तोरणचं कलेक्शन आहे. आणि हे जे बॅग आहे, या बॅगेमध्ये तपस्याचे ड्रेसेस आहेत, फ्रॉक्स आहेत जे की विंटर्स प्लस रेनी सीझनचे आहेत, जे की मी बाहेर काढलेले आहेत, आता तिला घालायला यूज होते. आणि मोस्टली कपडे जे माझे आहेत ते सगळे असे मी बॅगेमध्येच ठेवलेले आहेत, कारण मला तसंच ठेवणं आवडतं. घडी घालून कितीही ठेवा ते कपडे राहत नाही, म्हणून वेगळे कपडे जे आहेत ते मी वेगळ्या बॅगामध्ये काढून ठेवलेले आहेत. तर हे माझे तपस्याचे आणि प्रथाचे हे आमचं वेस्टर्न कपड्याचं बॅग आहे जे की आम्ही ठेवलं आहे. आणि हे ट्रिमेंडस वेळा आम्ही काढतो आणि ठेवतो, बिकॉज हप्त्यामधून एकदा तरी यूज होतं. आणि या बॅगेमध्ये गाऊन्स आहेत, सिल्कचे गाऊन्स आहेत मोस्टली, काही साडीमधून शिवलेले आहेत, काही विकत घेतलेले आहेत रेडीमेड. तर आता सणावाराला असे गाऊन्स बरे पडतात घालायला, त्याच्यामुळे हे माझे आणि तपस्याचे दोघींचे गाऊन्स मी असे बॅगच आहे गाऊनची ती काढून ठेवलेली आहे. आणि हे जे आहे हे माझे वर्कर आहेत जे मी बॉक्समध्ये ठेवलं आहे. आणि या बॅगेमध्ये मगाशी बघितलं ब्लाउजेस आहेत. ही जी आहे ही ऑर्गेन्झा साडी आहे जे की मी घालायला काढलेली आहे. आणि इथे अशा साड्या मी काढून ठेवलेल्या आहेत जे रेनी सीझनमध्ये मला आता यूज होतील. म्हणजे अशा 5 ते 6 किंवा 10 ते 12 अशा साड्या मी वरती ठेवल्यात जे मला आत्ता या पावसाळ्यामध्ये नेसायचे आहेत. हाताबरोबर मी हे काढून ठेवलेलं आहे. माझे कपडे, तपस्याचे, प्रथाचे, तर आमच्या सगळ्यांचे ह्याच्यामध्ये कपडे असतात. फक्त नितीनचे कपडे वेगळे असतात, कारण आमच्यामध्ये त्यांना त्यांचे कपडे मिक्स करायचे नसतात. तर हे जे आहे हे आम्ही पटकन काढण्यासाठी इथे ठेवले आहे. आणि बाकी जो स्टॉक आहे कपड्यांचा, जे मी तुम्हाला सांगितलं की मी विंटर्स, समर्स आणि रेनी सीझन असे वेगळे कपडे असतात, ते स्टॉक मी या बेडमध्ये ठेवलेला आहे. तर चला आपण बघूया.
तर याच्यामध्ये सगळं मी व्यवस्थित असं ठेवलेलं आहे. प्रत्येक बॅगामध्ये वेगळं वेगळं ठेवलेलं आहे. काहीमध्ये रेनकोट्स होते जे मी बाहेर काढले, काहीमध्ये स्वेटर्स आहेत, काहीमध्ये ब्लँकेट्स आहेत, काहीमध्ये पार्टीवेअर कपडे आहेत. तर असे प्रत्येक गोष्टीचे वेगळे वेगळे बॅग्स मी बनवून ठेवलेले आहेत. हा जो रेड कलरचा तुम्ही बॅग बघताय याच्यामध्ये फक्त विंटर्सचे जाडवाले कपडे आहेत आणि कॉटनचे कपडे पण आहेत. कॉटनचे जेणेकरून जे 2 प्रकारचे कॉटन येतात. एक कॉटन पातळ कॉटन येतं जे आपण समर्समध्ये यूज करतो आणि एक जाड कॉटन येतं जे आपण विंटर्समध्ये यूज करतो. तर जे सगळे जाडे कॉटनचे कपडे आहेत, जॅकेट्स आहेत, परत जाड असे फ्रॉक्स आहेत जे की थंडीला आपल्याला बरं पडतात. कुर्तीज आहेत आणि इवन टी शर्ट्स आहेत. मग हुडी आहेत. आता हे जे तुम्ही बघताय ब्लू कलरची ही तपस्याची हुडी आहे, ही प्रथाची हुडी आहे. तर असे जाड जाड जे कपडे आहेत ते सगळे कपडे मी या रेड कलरच्या बॅगेमध्ये ठेवून दिले आहेत. हे आमचा पूर्ण विंटर्सचा पूर्ण बॅग आहे. इवन नितीनचे पण कपडे आहेत याच्यामध्ये. आणि बाजूला जे तुम्ही बघताय हे माझे साड्या आहेत आणि माझे एवढंच कलेक्शन आहे साडीचं. जास्त नाही आहे बिकॉज मी जास्त साड्या घालत नाही आणि ह्या पण असे नेमकेच आहेत जे कधी कधी खूप असं ह्याच्यानी घेतलेले आहेत. आणि इथे जे तुम्ही बघताय हे समर्स कलेक्शन आहे. कॉटनचे जे ड्रेसेस आहेत ते मी वेगळ्या वेगळ्या झिपलॉक बॅगमध्ये घालून ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळे बरं पडतं सॉर्ट आऊट करायला की विंटर्सचे कपडे या साईडला, समर्सचे या साईडला. आणि याच्यामध्ये सगळ्यांचे कपडे आहेत. ओढण्या पण ठेवलेल्या आहेत मी. तपस्याचे ड्रेसेस आहेत, प्रथाचे फ्रॉक्स आहेत, माझे ड्रेसेस आहेत आणि इवन नितीनचे टी शर्ट्स पण आहेत. खाली जर तुम्ही बघितलात तर हे बघा, हे नितीनचे टी शर्ट्स आहेत जे की मी काढून ठेवलेले आहेत. आणि अशा प्रकारे मी समर्सचे कपडे वेगळे ठेवले. तर याच्यामध्ये काही ब्लँकेट्स आहेत आणि पुढे जे तुम्ही बॅग बघताय ज्याची झिप ओपन आहे त्याच्यामध्ये स्वेटर्स आहेत आणि त्याच्या पुढच्या बॅगमध्ये चादरी ठेवलेल्या आहेत आणि त्या साईडला पार्टीवेअर हे बघा, हे जे आहे हे स्वेटरचा बॅग आहे. मी एक एक करून तुम्हाला दाखवते. आणि ह्या जे बॅगा आहेत ते मी शिवून घेतलेल्या आहेत. माझ्याकडे एक लेडी टेलर होते, त्यांनी साड्यांमधून मला बॅग शिवून दिल्या. अप्रतिम होते. आणि ब्लॅक कलरचा बॅग दिसतो त्याच्यामध्ये पार्टीवेअर कपडे आहेत आमचे आणि पार्टीचे बॅग्स आहेत. त्याच्यामध्ये पण चादरी वगैरे, बेडशीट्स वगैरे जे आहेत जे नवीन आहेत जे कधीतरी मी काढते. तर अशा प्रकारे मी प्रत्येक गोष्टी बॅगामध्ये भरून ठेवलेले आहे. अशा प्रकारे रेसिपी आणि आयडियाज मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहे. तर अंड्याची जी रेसिपी आहे ती तुम्हाला कशी लागली, बॉइल्ड अंड्याची भुर्जी बोला किंवा मॅश्ड अंड्याची भुर्जी बोला किंवा काहीही तुम्ही, स्क्रम्बल्ड एग ग्रेव्ही, काही तुम्ही बोलू शकता. तर टेस्टला खूप छान होती आणि नक्की ट्राय करून बघा. ओके. आणि माझे जे आयडियाज होते वेगळ्या वेगळ्या सीझनचे मी कपडे वेगळे वेगळे कशा प्रकारे ठेवते, तर तेही तुम्हाला कसं लागलं तेही मला नक्की 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 कमेंट करून कळवा. आणि आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गाईज, मी खूप मेहनत घेत आहे आणि तुमचं एक सबस्क्रिप्शन पण माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. सबस्क्राईबही करा आणि त्यातल्या त्यात माझ्या व्हिडिओजला लाईकही करा, शेअरही करा आणि बघाही. कारण मला जे आहे मी 600च्या अबाव माझे सबस्क्रायबर्स गेलेले आहेत आणि हे सगळं शक्य झालं फक्त तुमच्या प्रेमामुळे, तुमच्या सपोर्टमुळे. आणि आता मला गरज आहे ते व्ह्यूअर्सची गरज आहे. जे व्ह्यूज असतात माझ्या व्हिडिओजला ते थोडे कमी आहेत. तर तुम्ही जर कंटिन्युएशनमध्ये व्हिडिओज बघाल, तुम्हाला आवडत असेल तर बघा आणि नाही आवडले तर याच्यामध्ये अजून काय ॲड ऑन करून तुम्हाला हवं आहे किंवा कशा प्रकारे मी अजून अपग्रेड करू शकते ते मला नक्की कमेंट करून कळवा. ओके. हा होता माझा आजचा व्लॉग. तुम्हाला कसा लागला मला नक्की शेअर करा आणि आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह ॲज युजली हॅपीली. चला, बाय बाय.